दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण आहे. या सणाला प्रकाशोत्सव म्हणून कारण दिवाळीत तेलाच्या दिव्यांनी घर, अंगण आणि परिसर उजळला जातो. हा सण एकूण 5 दिवसांचा मानला जातो. त्यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा प्रकारचे दिवस अशा प्रत्येक दिवशी महत्त्वाचे दिवस म्हणून साजरे केले जातात. नमस्कार. वसुबारस हा दिवाळीच्या सणाचा पहिला दिवस मानला जातो आणि या दिवशी मुख्यतः गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. वसु या शब्दाचा अर्थ धन, संपत्ती आणि समृद्धी आहे आणि गायीला भारतीय संस्कृतीत समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. वसुबारस हा दिवाळीच्या सणातील एक महत्त्वाचा दिवस. तो गोवत्सव द्वादशी म्हणून देखील ओळखला जातो. याचा संबंध गायी आणि तिच्या वासरांशी आहे. या दिवशी गायीच्या पूजनातून भक्ती आणि संपत्ती प्राप्त करण्याचा विचार केला जातो. वसुबारसच्या दिवशी कोणाची पूजा केली जाते तर या दिवशी विशेषतः गायी आणि तिच्या वासराचे पूजन केले जाते. वासराची काळजी घेणारी गाय म्हणजेच वात्सल्य, ममत्व आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. गायीची पूजा केल्याने घरात धन, आरोग्य, समृद्धी आणि शांती येते असे मानले जाते. हिंदू धर्मात गायीला गौमाता मानले जाते आणि तिचे पूजन म्हणजेच देवी लक्ष्मीचे पूजन आहे अशी धार्मिक मान्यता आहे. गायीचे पूजन करताना गायीला आणि तिच्या वासराला स्नान घालून त्यांना सजवले जाते. त्यांना हळद, कुंकू, फुले अर्पण केले जाते आणि नैवेद्यही अर्पण केले जाते. विशेषतः स्त्रिया या दिवशी गायीला पवित्र मानून तिच्या चरणांना नमस्कार करतात. वसुबारसचा धार्मिक आणि पौराणिक संदर्भ विविध कथांमध्ये सापडतो. काही कथा सांगतात की भगवान श्रीकृष्णाने गोपाळ काळात गायींची पूजा केली होती आणि म्हणूनच गायीचे महत्त्व हिंदू धर्मात अधिक आहे. गाय ही पृथ्वीवरील सर्व जीवांची माता म्हणून गौरवली जाते आणि तिच्या पूजनाने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. आता वसुबारस म्हणून गायींशी संबंधी आहे, पण काही ठिकाणी विशेषतः शेतकरी समाजात या सणाच्या आधी किंवा नंतर बैलांची पूजा देखील केली जाते. शेतकऱ्यांसाठी बैल हे कष्टांचे आणि संपत्ती उत्पन्न करणारे प्राणी आहेत, म्हणून त्यांना देखील आदराने पूजले जाते. परंतु वसुबारस मुख्य सणाच्या दिवशी गायीचीच पूजा केली जाते. वसुबारस हा गाय वासरांच्या पूजेचा सण आहे, जो भक्ती, ममता आणि समृद्धीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. वसुबारस म्हणजे वृषोत्सव हा एक विशेष धार्मिक सण आहे, जो महाराष्ट्रात काही ठिकाणी साजरा केला जातो. यामध्ये मुख्यतः वृषभाचा म्हणजेच बैलांचे पूजन आणि त्याला अन्नदान करण्याची परंपरा आहे. ही प्रथा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असून ती श्रमजीवी प्राणी आणि निसर्ग यांच्याशी जोडलेली आहे. वसुबारसेच्या कथा अनेक पुराणांमध्ये काही प्रमाणात आलेल्या आहेत. विशेषतः विष्णू पुराण, वायू पुराण आणि काही भागांमध्ये स्थानिक कथांमधूनही या सणाची माहिती मिळते. वसुबारसेची कथा पुढील प्रमाणे आहे. वसुबारसेची संबंधित कथा पुराणांमध्ये काही प्रमाणात बदलांसह सांगितल्या गेली आहे. इथे एक सामान्यतः मान्य केलेली कथा आहे. कथेचं नाव वृषभ आणि भगवान विष्णूंची कृपा. एकदा एक शेतकरी खूप गरीब जीवन जगत होता. त्याच्याकडे शेतीसाठी एक बैल होता, जो त्याचा मुख्य आधार होता. शेतकरी नेहमी आपल्या बैलाची पूजा करायचा आणि त्याला आपला देव मानायचा. एक दिवस भगवान विष्णू शेतकऱ्याच्या भक्तींवर प्रसन्न झाले आणि त्याला स्वप्नात दर्शन दिले. त्यांनी सांगितले की प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील एका विशिष्ट दिवशी बैलाचे पूजन करावे आणि त्याला अन्नदान करावे. त्यामुळे शेतकऱ्याला वृषभाच्या रूपात लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि संपत्ती, समृद्धी येईल. या पूजेनंतर शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली. बैलाच्या केलेल्या सेवेमुळे त्याला भरभरून पीक आले आणि तो धनाढ्य झाला. या दिवसाला वसुबारस म्हणून साजरा करण्यात आले. वृषभ हा नंदिनी गौमातेसारखा पवित्र मानला जातो आणि भगवान विष्णूच्या कृपेने शेतकऱ्याला दरिद्रातून मुक्ती मिळाली अशी ही कथा सांगितली जाते. वृषभ पूजनाशी जोडलेले विविध धार्मिक संदर्भ आहेत, ज्यात प्रामुख्याने भगवान विष्णू आणि बलराम यांचा संबंध आहे. पुराणामध्ये वृषभाला अत्यंत पवित्र प्राणी मानले गेले आहे, कारण तो अन्नदात्या भूमीची सेवा करणारा आहे. वृषभोत्सव किंवा वसुबारसाला पूजेसाठी शेतकरी आपल्या बैलांना सजवतात, त्यांना अन्न अर्पण करतात आणि त्यांची सेवा करून त्यांचे आभार मानतात.
विष्णू पुराणात बैलाला धरतीचा सखा मानले आहे. त्याच्या साह्याने शेतकरी धरतीतून संपत्ती उत्पन्न करतो, म्हणून त्याला देवतेच्या रूपात पूजले जाते. वायू पुराणात वृषभ म्हणजे श्रम आणि मेहनतीचे प्रतीक म्हणून वर्णन केले गेले आहे. वसुबारस शेतकऱ्याच्या मेहनतीचे फळ मिळविणारी भगवान विष्णूने बैलाच्या पूजनाची माहिती सांगितली आहे. यांची पूजा पुढील प्रमाणे केली जाते. सकाळी शेतकरी बैलांना चांगले स्नान घालतात आणि त्यांना रेशमी वस्त्र, फुले आणि रंगांनी सजवतात. बैलांसमोर पंचामृत, फुले, तांदूळ आणि धूप लावून त्यांची पूजा करतात. बैलांना खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर त्यांना ताजा चारा आणि विविध अन्न अर्पण केले जाते. आजही काही ठिकाणी, विशेषतः ग्रामीण भागात, वसुबारस साजरी केली जाते. आधुनिक काळात हा सण फक्त धार्मिकच नाही, तर शेती आणि पर्यावरणासोबतच्या नात्यांचा उत्सव म्हणूनही साजरा होतो. तर अशा प्रकारे वसुबारस हा स्थानानुसार गायीचा आणि बैलांच्या पूजनाचा दिवस मानला जातो. बरेचदा वसुबारसेच्या दिवशी भजन कीर्तन घरामध्ये ठेवले जाते. या दिवशी वसुबारसेला गायींचा खेळ अंगणात होतो असेही म्हटले जाते. याचा अर्थ असा होतो की वसुबारसेच्या दिवशी गायी आणि वासरांच्या पूजनामुळे कुटुंबात धनधान्य आणि समृद्धी येते. गायींचा आदर हा भारतीय संस्कृतीत मोठ्या श्रद्धेने केला जातो. तिचं अंगणात वास करणं हे शुभ मानलं जातं, ज्यामुळे त्या दिवशी घरात सुख, समृद्धी आणि शांती यांचा खेळ म्हणजेच वातावरण तयार होते. तर अशा प्रकारे वसुबारस हा सण गायींचं आणि वृषभांचं महत्त्व अधोरेखांकित करतं. या दिवशी गायींचं पूजन करून त्यांचं संरक्षण केलं जातं. याचा धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ देखील या वाक्यातून स्पष्ट होतो. धन्यवाद.